श्री धुळोबाचं चांग भलं. नमस्कार, मी अद्विकादी कारभारी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगळगाव आज भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले. निमित्त आहे साक्षात उज्जैनच्या महाकालेश्वराचे अवतार स्वरूप असलेल्या ग्रामदैवत श्री धुळी महाकाळेश्वर यात्रा महोत्सवाचे आणि श्री हनुमान जन्मोत्सवाचे. परंपरेप्रमाणे आज सकाळी 9:30 वाजल्यापासूनच गावात उत्साहाला उधाण आले होते. कैलासवासी श्री सातप्पा धोंडप्पा अजलेरे यांच्या कारभारी घरातून नैवेद्य आंबील आणि देवाचा आहेर घेऊन छबिना मंदिराकडे मार्गस्थ झाला. अजलेरे बंधूंसोबत ढोलकीवादक श्री महालिंगराया पुजारी आणि हलगी वादकांची जुगलबंदी पाहण्यासारखी होती. धुळोबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. लिंगायत पंचम समाजातील अचलेरे घराणेत नगर पाटील पुजारी समाज आणि म्हेत्रे माळी समाज यांच्यासह गावातील सर्व 18 पगड जातींना एकत्रित घेऊन ही यात्रा साजरी होते. हे सामाजिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरण आहे. भक्तीचा भंडारा उधळी, भाव भक्तीचा भंडारा उधळी, तुझीच हिले करार, तुझीच हिले करार. चांग भलं र चांग भलं हा. सद्गुरु तू संत, नाही लागला तुझा अंतर हा. हरी नाम सदा मुखात, गुण तुझंच गातोय भक्तर हा. पंढरीचा पांडुरंग, पंढरीचा पांडुरंग, तुझ्याच संगती डोलार, तुझ्याच संगती डोलार. चांग भल हा. मंदिराला प्रदक्षिणा घालून श्री धुळोबरायाचे पूजन आणि माता भिवाईची ओटी भरण्यात आली. एप्रिल महिन्याचे कडाक्याचे ऊन असले तरी धुळोबरायाचा आंबील प्रसाद भक्तांना शीतल तृप्ती देऊन गेला. शिंगळगावच्या या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने येतात.
आज 2 एप्रिल सायंकाळी या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला भव्य रथोत्सव पार पडणार आहे. श्री हनुमान मंदिरापासून जंगम रथावर आरूढ विठोबा रखुमाई डौलात चालणारे नंदीध्वज आणि पुढे चालणारी श्री महालिंगरायाची पालखी. हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असेल. यामध्ये सर्व ग्रामस्थ भक्तिभावने सहभागी होतात. इतकेच नाही तर उद्या 3 एप्रिल रोजी पैलवानांच्या मनगटाचा कस पाहणारी कुस्ती स्पर्धा आणि रात्री कन्नड कौटुंबिक नाटकाचे आयोजनही करण्यात आले आहे. तसेच श्री चन्नवीर शिवाचार्य मठग्राम पंचायत शिंगडगाव समोर कलगी तुरा कन्नड गायनाचा कार्यक्रमही रंगत आहे. शिंगडगाव ग्रामविकास मंच व यात्रा पंच कमिटीच्या वतीने पंचक्रोशीतील आणि सर्व भाविकांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आता सर्वांनाच आतुरता आहे याच संध्याकाळच्या भव्य रथोत्सवाची. यात्रेचे असेच थेट अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा दी कारभारी न्यूज. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.